नमस्कार मैत्रिणींनो, शिव हिंदवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. ढोकळा जर तुम्ही नेहमीच गॅसवर किंवा ओव्हनमध्ये बनवला असेल, पण आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचा मऊ आणि लुसलुशीत चुलीवरचा ढोकळा सँडविच. चुलीच्या जाळावर तयार झालेला हा पदार्थ दिसायला जेवढा सुंदर आहे, चवीला तितकाच भन्नाट लागतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथे एक मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी छोटा गरा घेणार आहे. आपल्याला ढोकळा सँडविचसाठी हा गरा एकदम बारीक घ्यायचा आहे. जर तुमच्याकडं मोठा गरा असेल तर तो तुम्ही एकदा मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घ्या. आता आपण या गऱ्यामध्ये चवीनुसार दही घालणार आहोत. दही घातल्यामुळे ढोकळ्याला एक छान आंबट गोड चव येते आणि तो मस्त लुसलुशीत बनतो. आता हे दोन्ही व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. आता गरा आणि दही एकत्र झाल्यावर त्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत. पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालत मिक्स करायचं आहे, जेणेकरून पिठात अजिबात गाठी होणार नाहीत. चला, इथे आपण 1 वाटी इथे पाणी घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चमच्याने हे एका बाजूने असं छान फेटायचं आहे, जेणेकरून यात एकही गुठळी राहणार नाही आणि पीठ एकदम मऊ होईल. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपण सँडविचसाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहोत. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये ताजी कोथिंबीरही यामध्ये आपण घातलेली आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्याही आपण यामध्ये घालणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये पुदिनाही भरपूर सारा असा घातलेला आहे. आपण ही सँडविच चटणी बनवताना यामध्ये आपण डाळ किंवा शेव किंवा आपण यामध्ये बुंदीही घालू शकतो. त्याचबरोबर मी इथे आलंही घातलेलं आहे. आपण यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालणार आहोत. हे पहा, आपली किती छान अशी हिरवी चटणी तयार झालेली आहे, छान आलेला आहे. चला, आता ह्या पण मिश्रणाला इथे 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. हे पण थोडंसं मला इथे थिक वाटत आहे, त्यासाठी मी यामध्ये आपण चवीनुसार मीठही यामध्ये घातलेलं आहे आणि आपण यामध्ये थोडंसं पाणीही यामध्ये घालणार आहोत. आपण इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. हे अर्धी वाटी पाणी घातल्याच्या नंतर छान असं आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ अगदी ढोकळ्यासारखं किंवा इडलीसारखं छान असं पीठ पाहिजे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. पहा, याप्रमाणे आपल्याला हे पीठ पाहिजे. आता मी इथे 3 वाट्या घेतलेल्या आहेत. आपण 2 वाट्यांमध्ये सारखाच प्रमाणात पीठ काढणार आहोत आणि एका वाटीमध्ये त्याचे निम्मे पीठ काढणार आहोत. तुम्ही पाहू शकता, मी इथे एक पळी यामध्ये पीठ काढलेलं आहे. आता आपण ह्या दोन बाउलमध्ये समप्रमाणात पीठ काढून घेऊया आणि यामध्ये त्याच्या निम्मे, म्हणजेच आपण 2 बाउलमध्ये आपण 3 पळ्या पीठ काढलेलं आहे आणि एका बाउलमध्ये 1.5 पळी पीठ काढलेलं आहे. सँडविच ढोकळा परफेक्ट दिसण्यासाठी पिठाचं हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. खालच्या आणि वरच्या थरासाठी या 2 वाट्यांमध्ये समान आणि जास्त पीठ घेतलेलं आहे आणि मधल्या हिरव्या चटणीसाठी आपण एका वाटीत निम्मच पीठ घेतलेलं होतं. पहा, आपण ज्या एका वाटीत निम्म पीठ घेतलेलं होतं त्यामध्ये आपण हिरवी चटणीही मिक्स केलेली आहे. आता एका वाटीमधल्या पिठामध्ये आपण थोडा विनो मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणीही आपण इथे टाकणार आहोत. त्याने आपला विनो सगळ्या पिठामध्ये छान प्रकारे एकसारखा मिक्स होणार आहे. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण
असं याप्रमाणे तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्याने आपला ढोकळा व्यवस्थित असा आपल्याला भेटणार आहे. आता या पातेल्यात आपल्याला हे पीठ ओतायचं आहे. आपल्याला हा थर अगदी 5 ते 10 मिनिटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये पीठ असं ओतल्याच्या नंतर आपल्याला हे या पद्धतीने 3 वेळा असं टॅप करायचं आहे. आता मी इथे चुलीवरती इडलीचं कुकर ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला इथे हे पीठ ठेवायचं आहे. 5 मिनिटं इथे आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आपला पहिला थर तयार झालेला आहे. आता या हिरव्या चटणीमध्ये आपण पहिल्याच प्रमाणे थोडासा विनो घालणार आहोत. विनोवर थोडंसं पाणी 1 चमचा आणि हा विनो आपल्याला सगळ्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे. आता मिक्स झालेलं हे पीठ आपल्या पहिल्या तयार झालेल्या थरावर अगदी हलक्या प्रमाणात असं या पद्धतीने टाकायचं आहे. आता आपल्याला याला थोडंसंही टॅप करायचं नाही आणि आपल्याला हा ही थर आपल्याला 5 मिनिटं इथे वाफवून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपण परत हा इडलीच्या कुकरमध्ये या पद्धतीने ठेवणार आहोत आणि याला 5 मिनिटं आपण इथे शिजवून घेणार आहोत. सँडविच ढोकळा बनवताना आपल्याला प्रत्येक थर एक एक करून शिजवून घ्यावा लागतो. पहिला थर 5 मिनिटं शिजून झाला की दुसरा थर 5 मिनिटे शिजवायचा आहे. पहा या पद्धतीने आपला दुसरा थरही इथे छान असा शिजून झालेला आहे. आता तिसऱ्या बाउलमधलं हे पीठ यामध्येही आपल्याला त्याचप्रमाणे विनो घालायचा आहे. त्यावरती थोडंसं पाणी घालून हा विनो आपल्याला सगळ्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे आणि आपल्याला हा ही थर आपल्याला 5 मिनिटे त्यावरती शिजून घ्यायचा आहे. पहा आपल्याला या पद्धतीने हा तिसरा थर अशा पद्धतीने यावरती टाकायचा आहे आणि हा आपल्याला थर अगदी 5 ते 10 मिनिटं इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. या पद्धतीनेही आपल्याला हा तिसरा थर अशा पद्धतीने आपल्याला इथे 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. तो आपल्याला शिजला आहे की नाही हा आपण असा चुरीने चेक करू शकतो. आपला ढोकळा इथे परफेक्ट असा आपला शिजून झालेला आहे. तो आपण अगदी असा बाहेर काढून घेऊया आणि थंड होऊन देणार आहोत. या पद्धतीने आपण हा ढोकळा एका परातीमध्ये अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे आपलं ढोकळा सँडविच किती छान पद्धतीने इथे तयार झालेलं आहे. आता आपण याच्यासाठी वरून आता ढोकळा सँडविच साठी आपण इथे खमंग फोडणी तयार करून घेणार आहे. यासाठी आपण एक कढईमध्ये 2 चमचे मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाले की यामध्ये आपण 1 चमचा मोहरी आपण यामध्ये घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपण 1 चमचा जिरीही यामध्ये घातलेलं आहे आणि त्याचबरोबर मी यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या या पद्धतीने कापून घातलेल्या आहेत आणि त्याचबरोबर वरून मस्त असा हिरवा कढीपत्ताही यामध्ये आपण घातलेला आहे. वा बघा आपली ही कडकडीत फोडणी आता आपण ढोकळा सँडविचवर छान पसरवून घेणार आहोत. मोहरी आणि कढीपत्ता हा खमंग सुवास पूर्ण घरभर पसरलाय. फोडणी घातल्यामुळे आपला ढोकळा सँडविच एकदम रसरशीत आणि चवदार दिसतो. फोडणी दिल्यावर ढोकळा 2 मिनिटे थंड होऊन दिला आहे. आता आपण याचे काप करून घेणार आहोत.
पहा किती छान असे याचे आपले काप तयार झालेले आहेत. सुरी अगदी सहज फिरते, यावरून तुम्हाला समजेल की हा चुलीवरचा ढोकळा किती मऊ आणि कापसासारखा लुसलुशीत झालेला आहे. हा तर मैत्रिणींनो, तोंडात टाकताच विरघळणारा हा गावरान चुलीवरचा ढोकळा सँडविच तयार आहे. तुम्ही ही सोपी रेसिपी घरी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक गावरान आणि चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.